परिस्थितीमध्ये करूया मरो परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे दोन संघ. फटका तर सुरेख आहे, फुल टच, चेंडूला सोडणार नाही. इथे मात्र चेंडू निघून जातोय. वन बाउंस सी मारेशी. कारण एक संघ एक सामना पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये काहीतरी वेगळं काहीतरी चेंजेस कसणं गरजेचं आहे. इथे मात्र पहा फटका सुरेख आहे, शॉट ऑफ लेंथ वापरली होती, पिक केला चेंडूला आणि या ठिकाणी 40 प्लसच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा टॅग केला जातोय, परंतु चेंडू जाईल सीमा रेषेपार. येतोय षटकार, जबरदस्त टॅग केलाय. आपण बघतोय पुढचा चेंडू काशीनाथ माची याचा. आता मात्र पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ, इथे पिक केलाय चेंडूला, जबरदस्त अटॅक. 2 चेंडूवर 2 षटकार मारले. अमर आपल्याला पाहायला मिळेल पुण्याची एकदा. हा चेंडू देखील चेंडू निघून जाईल सीमा रेषेपार. आणखीन एक दर्जेदार 3. काशीनाथ आता मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा आता मात्र चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल 6 धावांसाठी. षटकार, क्या बात आहे. 4 चेंडूवर 4 षटकार षटकातील. हो आता मात्र थोडस बाहेरच्या दिशेने गाळले, मात्र ही देखील चमकार मिळेल. खूप चांगल्या पद्धतीने रन्स जमवले जात आहेत आणि अमर त्याच्यावर कशा पद्धतीने अटॅक करेल. ओहो इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळलाय चेंडू, पॉइंट रिजन मध्ये जातोय. चेंडू निघून जाईल सीमा रेषे पार. 4 धावा. आणि जर पाहिलं तर पाहायला मिळतोय PDDPL 2024 च हे पर्व आपण पाहतोय. पुन्हा एकदा अटॅक केलाय, चेंडू किती लांब गेलाय, क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक आणि चेंडू निघून गेलाय सीमा रेषे पार. हिच्या नावानं बांधलाय बंगला, पुरा कोली वारा आज जिंकला. हिच्या नावानं बांधलाय